नमस्कार मित्रांनो, खबर लाईट या माहितीपूर्ण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. दरवर्षी महाशिवरात्र येते. आपण उपवास करतो, पूजा करतो, रात्री जागतो. पण एक प्रश्न कधी स्वतःला विचारला आहे का? आपण उपवास का करतो? फक्त परंपरा म्हणून, की त्यामागे शरीर, मन आणि विज्ञानाशी जोडलेलं एक खोल रहस्य आहे? कारण सत्य असं आहे, महाशिवरात्रीचा उपवास हा केवळ धार्मिक विधी नाही, तो आहे शरीराचा रिसेट, मनाची स्वच्छता आणि ऊर्जा संतुलनाची प्रक्रिया. आजच्या या विशेष भागात आपण जाणून घेणार आहोत, उपवासाचा खरा अर्थ काय आहे, आयुर्वेद याबद्दल काय सांगतो, विज्ञान याला कसं समर्थन देतं आणि योग्य पद्धतीने उपवास केला तर शरीरात नेमकं काय घडतं. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित यानंतर तुम्ही उपवास करण्याची पद्धतच बदलून टाकाल. उपवास म्हणजे नेमकं काय? आपण उपवास हा शब्द खूप सहज वापरतो, पण त्याचा अर्थ फक्त न खाणे असा अजिबात नाही. संस्कृतमध्ये उप प्लस वास, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे, म्हणजेच उपवास म्हणजे देवाच्या जवळ राहणे, स्वतःच्या आत जाणे, मनाशी संवाद साधणे. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर उपवास म्हणजे बाहेरील गोंधळापासून थोडा वेळ दूर जाऊन स्वतःशी कनेक्ट होणं. काही लोक याला युनिव्हर्सल एनर्जीशी जोडणं असं देखील म्हणतात. काही लोक आत्मशुद्धी म्हणतात. पण मूलभूत कल्पना एकच आहे, शरीर शांत, मन स्थिर आणि ऊर्जा संतुलित. महाशिवरात्र रात्र का म्हणतात? शिवरात्र नावातच रात्र आहे, पण दिवस का नाही? यामागे खूप खोल निरीक्षण आहे. रात्रीचं वातावरण कसं असतं? आवाज कमी, हालचाल कमी, मानसिक उत्तेजना कमी, निसर्ग शांत. जेव्हा बाहेर शांतता असते तेव्हा मेंदूची लहरी म्हणजेच ब्रेन वेव्हज नैसर्गिकरित्या मंद होतात. यामुळे ध्यान लवकर लागतं, जपाचा परिणाम वाढतो, श्वास हा स्थिर होतो. म्हणूनच प्राचीन ऋषींनी साधनेसाठी रात्र निवडली. ही अंधश्रद्धा नाही, ही मानवी मेंदूच्या कार्यपद्धतीवर आधारित निवड आहे. ऋतू बदल आणि शरीर, आयुर्वेदाचा दृष्टिकोन. आता आयुर्वेद काय सांगतो ते पहा. महाशिवरात्र साधारणपणे येते त्या काळात हिवाळा हा संपत असतो आणि उन्हाळ्याची सुरुवात होत असते. या कालावधीला आयुर्वेदात म्हणतात ऋतुसंधी, म्हणजे दोन ऋतूंमधील संक्रमण. जसं वातावरण बदलतं तसंच शरीर देखील बदल स्वीकारण्याचा प्रयत्न करतं. हिवाळ्यात शरीर कफ दोष साठवतो, थंडीमुळे पचन जोरात असतं, जड आहार घेतला जातो, ऊर्जा साठवली जाते. पण वसंत ऋतू सुरू होताच हा साठवलेला कफ वितळायला लागतो आणि तेव्हा दिसतात आळस, जडपणा, सर्दी, ॲलर्जी, पचन बिघाड. आयुर्वेद म्हणतो या काळात शरीर हलकं करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे लंघन, म्हणजेच उपवास. विज्ञान काय सांगतं? उपवासाची वैज्ञानिक बाजू बघूया. आता आधुनिक गोष्ट आता आधुनिक विज्ञानाकडे वळूया. जेव्हा आपण 12 ते 16 तास अन्न घेत नाही तेव्हा शरीर एक विशेष प्रक्रिया सुरू होते, तिला म्हणतात ऑटोफॅजी. याचा साधा अर्थ शरीर स्वतःची साफसफाई सुरू करतं. जुन्या किंवा खराब पेशी नष्ट करून नवीन पेशींना जागा दिली जाते. यामुळे सूज कमी होते, मेटाबॉलिझम सुधारतो, फॅट बर्निंग सुरू होतं, आतड्यांना विश्रांती मिळते. म्हणजेच उपवास म्हणजे शरीरासाठी नॅचरल मेंटेनन्स मोड आहे. उपवास आणि मेंदू, जेव्हा पोट हलकं असतं तेव्हा मेंदूवरचा ताण कमी होतो, कारण शरीराची मोठी ऊर्जा पचनासाठी वापरली जात नाही. त्यामुळे मानसिक स्पष्टता वाढते, लक्ष केंद्रित होतं, भावनिक संतुलन मिळतं, ध्यान किंवा जप करताना श्वास नियमित होतो. यामुळे स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात, हार्ट रेट आणि बीपी स्थिर होतात आणि शरीराची पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम ही सक्रिय होते, जी हिलिंग मोड म्हणून ओळखली जाते. म्हणजेच
महाशिवरात्रीचा उपवास हा साधा योगायोग नाही, तो शरीर आणि निसर्गाच्या लयीत बसलेला एक वैज्ञानिक उत्सव आहे. महाशिवरात्रीला काय खावं? योग्य उपवास आहार. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, उपवास करायचा म्हणजे काय खायचं? नेमकं काय खायचं? कारण आजकाल उपवास म्हणजे दिवसभर तळलेले पदार्थ खाण्याचा दिवस झाला आहे. पण आयुर्वेद स्पष्ट सांगतो, उपवासाचा उद्देश पोट भरायचा नसतो, तर शरीर हलकं ठेवायचं असतं. म्हणून महाशिवरात्रीचा आहार असा असावा, जो हलका असेल, सहज पचेल, ऊर्जा देईल आणि कफ वाढवणार नाही. योग्य पदार्थ म्हणजे सर्वोत्तम पर्याय. उकडलेले रताळे हे नैसर्गिक ऊर्जा देतात आणि पचनावर ताण टाकत नाहीत. वरई, सामा तांदूळ हलका, सात्विक आणि उपवासासाठी आदर्श. दाण्याची आमटी, प्रोटीन मिळतं आणि शरीराला स्थैर्य मिळतं. राजगिरा लाडू किंवा राजगिरा भाकरी हा कॅल्शियम आणि ताकद देणारा उत्तम पर्याय आहे. थोड्या प्रमाणात तूप. आयुर्वेदानुसार तूप पचनाग्नी संतुलित ठेवतं. पेय काय घ्यावं? दिवसभर शरीर डिहायड्रेटेड होऊ नये यासाठी कोमट पाणी, गरम दूध प्लस थोडं तूप, केळी, खजूर मिल्कशेक पण मर्यादित प्रमाणात. हे शरीराला स्थिर ऊर्जा देतात. कोणती फळं योग्य? उपवासात सर्व फळं योग्य नसतात. योग्य फळं म्हणजे केळी, पपई, डाळिंब, चिकू, पेरू. ही फळं पचनासाठी सौम्य असतात. कोणते पदार्थ टाळायचे? आता हा महत्वाचा भाग. उपवासात लोक ज्या चुका करतात, आता त्या पाहूया. तळलेले पदार्थ, साबुदाणा वडा, बटाटा चिप्स, तळलेले शेंगदाणे हे उपवासाला पूर्णपणे विरुद्ध आहेत. कारण हे शरीरामध्ये कफ आणि आम वाढवतात. जड पदार्थ, जास्त प्रमाणात साबुदाणा खिचडी, उकडलेले बटाटे, जास्त गोड पदार्थ हे पचन मंद करतात. उपवासानंतर थकवा काय येतो याचं हे मोठं कारण आहे. उत्तेजक पेय, विशेषतः काय टाळायचं? चहा, कॉफी हे तात्पुरती ऊर्जा देतात, पण नंतर शरीर अधिक थकलेलं वाटतं. थंड पेय जसं दही, आईस्क्रीम, फ्रीज मधील दूध, पॅक ज्यूस हे कफ वाढवतात आणि पचनशक्ती कमी करतात. महाशिवरात्रीची आदर्श दिनचर्या. आता आपण पाहूया परफेक्ट महाशिवरात्र कशी साजरी करावी. सकाळ, लवकर उठा, कोमट पाणी प्या, हलकं स्ट्रेचिंग किंवा योग करा, शांतपणे संकल्प घ्या. दिवसा, कमी बोलणं, स्क्रीन टाइम कमी, शक्य असल्यास मंत्र जप. संध्याकाळी दिवा लावा, शिवाचं ध्यान करा, ओम नमः शिवाय जप करा. रात्री जागरण म्हणजे फक्त जागं राहणं नाही, तर सजग राहणं. शांत संगीत, ध्यान आणि प्रार्थना मनाला स्थिर करतात. उपवासाचे मानसिक फायदे. जेव्हा आपण अन्न कमी घेतो, तेव्हा मनावरचा भार कमी होतो, कारण शरीर आणि मन एकमेकांशी जोडलेले आहेत. उपवासामुळे एनेक्सिटी कमी होते, भावनिक संतुलन मिळतं, विचार स्पष्ट होतात, निर्णय क्षमता सुधारते. अनेक लोक सांगतात, उपवासाच्या दिवशी मन शांत वाटतं. हे योगायोग नाही, हा शरीरातील हार्मोनल बदलांचा परिणाम आहे. आध्यात्मिक अर्थ पहा. शिवतत्वाशी जोडणं. भगवान शिव म्हणजे फक्त देवता नाही, तर शांतता, शून्यता आणि जागरूकतेचं प्रतीक आहेत. उपवास म्हणजे शरीर शांत, मन शांत आणि अहंकार कमी करणं. जेव्हा शरीर हलकं होतं, तेव्हा मन आत वळायला सुरुवात करतं आणि तेव्हाच खरी साधना सुरू होते. महाशिवरात्र आपल्याला आठवण करून देते, आपण फक्त शरीर नाही, तर ऊर्जा आहोत. म्हणून मित्रांनो, या महाशिवरात्रीला फक्त उपवास करू नका, तर तो समजून करा. शरीरासाठी करा, मनासाठी करा आणि स्वतःशी पुन्हा जोडण्यासाठी करा. योग्य आहार घ्या, ध्यान करा आणि या दिवशी होणारे सूक्ष्म बदल अनुभवण्याचा प्रयत्न करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या खबर लाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया एका नवीन आणि माहितीपूर्ण विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.